विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत साक्षरतेचा प्रकाश पोहोचवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी समाजातील अंगठा लावणाऱ्या निरक्षर महिला व पुरुषांना स्वाक्षरीचे प्रशिक्षण देत अंगठामुक्त समाज घडविण्याचा ठाम संकल्प करण्यात आला. सामाजिक सक्षमीकरण आणि साक्षरतेच्या दिशेने उचललेले हे पाऊल समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारे ठरणार असल्याची भावना राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष राम बनसोडे यांनी व्यक्त केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. गुरुदास महाराज की जय. सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज या दिवशी आपण सर्वप्रथम सर्व मानवतावादी महापुरुषांना या ठिकाणी आजच्या शुभ दिवशी पुष्पहार अर्पून आपण त्यांना या ठिकाणी मानवंदना देऊन हा समाजातील एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आहे. आपल्या समाजातील असे काही अजून जे काही घटक वंचित आहेत की ज्यांना आजही अंगठ्या घेऊन या समाजामध्ये जीवन जगत आहे, पण आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण समाजमुक्त अंगठामुक्त समाज, जो समाज आजही अंगठा घेऊन आपली सर्व कामे करतो, तर त्यांना आपल्याला अंगठामुक्त समाज असा आपल्याला घडवायचा आहे. तर आपण सर्वप्रथम आज आपल्या समाजातील ज्या भगिनी आहेत, आपल्या ज्या ज्येष्ठ महिला आहेत, त्यांना आज आपण या ठिकाणी प्रशिक्षणार्थ म्हणून आपण त्यांना शिवसेना चर्मकार संघटनेच्या माध्यमातून तसंच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आज आपण त्यांना अंगठामुक्त समाज घडवण्याचा हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये आपल्या प्रथम एज्युकेशनच्या प्रशिक्षणार्थी अस्मिता गायकवाड व आमच्या मोबाईल टीचर कविता रुपवते या त्यांना प्रथम अंगठा शिकवणार की तुम्ही फक्त मुळाक्षरे शिकून तुम्ही सही कशी मानून करून या समाजामध्ये सन्मानाने जगता यावं. तर त्यांना आपल्याला अंगठामुक्त समाज घडवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हा उपक्रम या समाज मंदिराच्या माध्यमातून राबवायचा आहे. व यांचं ज्या दिवशी हे सहीचं अभियान पूर्ण करतील, पूर्ण सही त्यांना येईल, त्या दिवशी आपण शिवसेना चर्मकार संघटनेच्या वतीने त्यांना आपण एक सर्टिफिकेट देणार आहोत. म्हणून विद्यावेतन म्हणून प्रत्येकी या समाजामध्ये जास्तीत जास्त या उपक्रमाची पुढे वाटचाल व्हावी यासाठी प्रत्येकी आपण लाभार्थ्यांना 1000 रुपये आपण या ठिकाणी विद्यावेतन पण देत आहोत.